नमस्कार मित्रांनो, आज मी आलो देवळात। आज गोड सण आहे, तर आज माड आणायला जाणार आहोत, जो आज रात्री शिमगा होणार आहे, त्यासाठी माड आणणार आहोत आम्ही। तर तुम्ही मागे गर्दी पाहू शकता। त्याच्या आधी काही व्हिडिओ पाहिल्यात तुम्ही, जे ढोल वगैरे वाजत, तर त्याच्यात गर्दी पाहू शकता तुम्ही। सर्व गावकरी वगैरे सर्व मिळून एकत्र आम्ही आता सर्व माड आणायला जाणार आहोत। तुम्ही हे दृश्य पाहू शकता, खरंच खूप सुंदर आहे। तसेच खूप सारी माणसं आली होती माड आणण्यासाठी, तुम्ही पाहू शकता। वयस्कर असो, तरुण मंडळी असो वा लहान पोरं असो, सर्व एकत्र येऊन आम्ही माड आणायला जाणार होतो। खरंच खूप मस्त वाटत होतं। लहान पोरांपासून वगैरे सर्व आले होते माड आणण्यासाठी। सर्व जे मंडळी माड आणण्यासाठी आलेले असतात, तसे ढोल वाजवत जातात। अनवाणी पायी असतात ते सर्व। खूप लांबून माड आणला जातो आणि हे ढोल वाजवताना खरंच खूप थकायला होतं। नमस्कार मित्रांनो, आता आम्ही कडवे आलो आहे। इकडे सर्व आहे, तिकडे आम्ही सर्व आलो आहे कडवे बाजारपेठेत। आणि इथे थोडा वेळ ढोल वाजवला जातो। ढोल वाजवलाच नाही तर तो नाचवला सुद्धा जातो। तुम्ही पाहू शकता हे दृश्य। कडवई बाजारपेठेत थोडा वेळ ढोल वाजवून व तसाच नाचवून आम्ही चाललो पुढच्या वाटेला। आम्ही निघालो सर्व आता पुढे माड आणण्यासाठी। सर्व गावकरी निघाले जातात, पाहू शकता तुम्ही। खूप गर्दी आहे, खूप म्हणजे खूप जण आलेले आहेत। तुम्हाला एक सांगू तर आपण आता माडाला जातोय तर ढोल वाजवत नव्हतो, तर आपण देवळातून ढोल वाजवत जो आणतो तो माडापर्यंत, म्हणजे जिथे माड आहे तिथे नेईपर्यंत आम्ही ढोल वाजवतच असतो। तोपर्यंत आम्ही ढोल थांबवत नाही। आणि खरं तर चालताना ढोल वाजवायला जमत नाही, तरी हे जे भक्त आहेत ते खरंच खूप चांगल्या पद्धतीने ढोल वाजवतात। मीही ट्राय केलं, मलाही जमत नव्हतं म्हणून थोडा वेळ घेतला आणि मी परत दिला ढोल।
ढोल असे वाजवले जातात जिथे धड चालताही येत नाही तिथे चांगल्या पद्धतीने ढोल वाजवले जातात, तुम्ही पाहू शकता। आम्ही आता ज्या वाडीत माड आणण्यासाठी आलो होतो त्या वाडीत एक सरबताची चांगली सोय केली होती, कारण जे भक्त येतील त्यांच्यासाठी म्हणजे त्यांची तहान भागावी म्हणून हे सरबताचे एक चांगले नियोजन केलं होतं। आम्ही आता सर्व माडाजवळ आलो आहोत। माड म्हणजे एक आंब्याचं झाड असतं जे की खूप उंच असतं आणि जाड व खूप जडही देखील असतं आणि त्या माडाजवळची सर्व आजूबाजूची जी जागा आहे ती स्वच्छ केली जाते, साफ केली जाते। तसंच त्या माडाला पूजण्यासाठी वाडीतील सर्व ज्या स्त्रिया असतात त्या सर्व पूजण्यासाठी येतात। त्यांना तिथून साफ वगैरे करून सारवून रांगोळी वगैरे काढून तिथे चांगलीशी छानशी पूजा केली जाते त्या माडाची। ते तुम्ही पाहू शकता पुढे तर तुम्ही तिथे पाहू शकता बघा, एक चांगल्या उत्तम पद्धतीने पूजा केली जाते, सर्व रांगोळी वगैरे काढून पाहू शकता तुम्ही। तसेच आजूबाजूची तुम्ही गर्दीही पाहू शकता, कसे भक्त आलेले आहेत एक माळ आणण्यासाठी। आता पूजा वगैरे चालू आहे, तसेच आता थोड्या वेळाने धुपारत देतील। ज्या आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी स्त्रिया पाहिल्या होत्या त्या सर्व स्त्रिया एक एक करून सर्वजण माळ पूजून घेतात, पाया वगैरे पडून घेतात, तसंच ओवाळून वगैरे घेतात। तसंच आता पूजून आणि ओवाळून वगैरे सर्व झालेलं आहे, पाया वगैरे सर्व भक्तांच्या पडून झालेले आहेत। तसंच आता जो आंब्याचं झाड आहे ते तोडलं जाते, तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ते झाड तोडताना तरी खूप काळजी घेतली जाते, कारण जर एखादा फटका चुकीचा बसला तर ते झाड चुकीच्या पद्धतीने पडू शकतं आणि आजूबाजूला जे भक्त आहेत त्यांच्यावर देखील पडू शकतं। त्यामुळे खरंच खूप काळजी घेतली जाते या गोष्टीची। जशी भक्तांची काळजी घेतली जाते तशीच माडाची देखील काळजी घेतली जाते, की तो एका चुकीच्या पद्धतीने पडू नये म्हणून। माड जेव्हा पडतो तेव्हा तो एका काजूनीवर अटकतो, त्यामुळे खरंच खूप धावपळ होते भक्तांची। माड खाली आणण्यासाठी खरंच खूप प्रयत्न केले जातात, त्याला खेचलं वगैरे जातं पण तो खरंच खूप जड असल्यामुळे खेचलाही जात नाही। त्यानंतर एक काका समोरच्या बाजूला जे खैराचं झाड होतं, खैराचं झाड म्हणजे त्याच्यावर काटे खूप असतात, त्या झाडावर चढून त्या काही एक्स्ट्रा ज्या फांद्या होत्या त्या तोडत होत्या, ज्यामुळे माड खाली येईल आणि खरंच खूप हे रिस्की होतं, कारण जर माड एखाद्या वेळेस सरकला तर त्यांच्या अंगावर देखील आला असता। पण आईचा हात होता पाठीमागे, असं काही झालेलं नाही आणि सर्व सुरळीत होऊन माड खाली आला। माड खाली आणल्यानंतर ज्या काही त्याच्या एक्स्ट्राच्या फांद्या होत्या, म्हणजे ज्या खरंच खूप मोठ्या वगैरे होत्या त्या कट केल्या जातात, कापल्या जातात, कारण ज्याने भाविकांना जे काय असे उचलून नेताना त्यांना त्रास होऊ नये म्हणून। पाहू शकता तुम्ही हे दृश्य। फांद्या वगैरे कापल्यानंतर तो माड तिथून खाली आणला जातो, कारण त्याच्या ज्या काही वरच्या ज्या फांद्या होत्या त्या बांधाव्या लागतात, जेणेकरून भाविकांना उचलताना त्रास होऊ नये म्हणून। आणि तसंच जर तिथे बांधला असता तर तिथून माड खाली आणताना खरंच खूप त्रास झाला असता। जोपर्यंत माड बांधला जातोय त्याला गुलाल वगैरे लावला जातो तोपर्यंत इथे ढोल काय थांबत नसतात। जिथून ढोल आणलेला आहे देवळातून तिथून ते पूर्ण परत देवळात जाईपर्यंत ढोल थांबत नाहीत आणि सतत कोण ना कोणतरी येऊन ढोल वाजवतच असतो आणि ढोल थांबवला जात नाही। मी सुद्धा या गोष्टीची वाट बघत होतो की कोण ढोल देईल मला वाजवण्यासाठी, कारण खूप वेळा असं होतं की ढोल वाजवत असतो पण बाकीच्यांनाही वाजवत असतो, त्यामुळे आपल्याला भेटत नाही। माड नेताना आणताना किंवा पालखी नेताना वगैरे कधीही कोणत्या गोष्टीचा विचार केला जात नाही की पायाखाली काय आहे, समोर काय येतं आहे, त्याचा काही विचार केला जात नाही। बांधावरून वगैरे अशी सहज भक्त जे असतात ते पालखी उचलतात, माड उचलतात आणि त्यामध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत वगैरे होत नाही।
तुम्ही पाहू शकता खरंच खूप गर्दी आहे, खूप धावपळसुद्धा होते, पण सर्व सांभाळून घेतात. तसेच सांभाळून देखील घेत आहेत. तसेच जे वयस्कर व्यक्ती आहेत ते त्यांना मार्गदर्शन करत आहेत, कुठे माळ न्यायचा आहे, कुठे न्यायचा नाही, थांबवायचं कुठे वगैरे असं प्रत्येक गोष्टी त्यांचं मार्गदर्शन आहे. त्यामुळे जी काही तरुण मंडळी आहे ते उत्तम पद्धतीने माळ नेणं, उचलणं, आणणं वगैरे चालू आहे त्यांचं. तुम्ही पाहू शकता धावपळ वगैरे खूप होत आहे. तसाच माळ पुढे आणलेला आहे आणि तिथे ज्या काही स्त्रिया आलेल्या असतात त्या माळ पूजून वगैरे घेतात, पाया वगैरे पडून घेतात आणि त्यानंतर माळ पुढे नेला जातो. गुलाल वगैरे हसत हसत खेळत उडवत, तसंच ढोल वगैरे वाजवत हा माळ असाच नाचवत खेळवत पुढे नेला जातो, देवळात नेला जातो. तसंच आता माळ पुढे नेत आहेत. तसेच माझे काही मित्र वगैरे होते तेही त्या माडाला खाण मारत होते आणि खरंच प्रत्येकाची खरंच खूप धावपळ होते. माडाला खाण मारता यावी, हात लावता यावा म्हणून आणि खूप जणांना असं संधीसुद्धा मिळत नाही की आपल्याला खाण मारायला मिळाले, हात मारायला मिळाले. मी खूप वेळापासून वाट बघत होतो, मला कधी आतमध्ये जाण्यासाठी वेळ मिळेल. मित्र वगैरे बोलत होते आतमध्ये ये, तू पण ये खान मार, पण झालं असं होतं की माझ्या पायात शूज होते त्यामुळे मला जाता येत नव्हतं. म्हणून मी पुढे जाऊन जेव्हा कडवई बाजारपेठेत जाईन तिथे शूज काढेन आणि पुढून खान मारेन. तसेच काही भक्तांनी जे काही आता माळ आणणारे जे भक्त आहेत त्यांच्यासाठी कोकम सरबताचं नियोजन केलं होतं, कारण ज्यांची तहान वगैरे भागावी.
तुम्हाला सर्वांना हे दृश्य दिसतच असेल. खरंच खूप गर्दी आहे. खरंच म्हणजे खूपच गर्दी आहे. माळ आणण्यासाठी, ढोल वाजवण्यासाठी सर्व जे काही भक्त आहेत ते सर्व अनवाणी पायी चालत जातात. देवळापासून ते इकडे माळ आणण्यापर्यंत आणि परत माळ घेऊन परत देवळात जावं लागतं. माळ घेऊन तेही अनवाणी. त्यात जी लहान पोरं असतात ज्यांना पुढे जाऊन खाण मारता येत नाही कारण त्यांची हाईट वगैरे पुरत नाही. त्यात तिथे खूप धावपळ वगैरे होते. त्यामुळे ते सर्व मागे असतात, खाण मारत असतात. खरंच खूप मस्त वाटत होतं त्यांनाही पाहून. त्यांचंही असं प्रेम पाहून मलाही खूप आनंद होत होता. तर तुम्ही पाहू शकता त्यांना की ते किती चांगल्या पद्धतीने खाण मारतात. पुन्हा आम्ही आलो आहे कडवई बाजारपेठेत, जिथे थोडा वेळ माळ थांबवला जातो, म्हणजे जिथे माळ नाचवला जातो. ढोल वगैरे खरंच खूप उत्तम पद्धतीने चालू आहे. तुम्ही पाहू शकता. तर पुढचं दृश्य तुम्हीच पहा तुमच्या डोळ्याने. माळ नाचवल्यानंतर काही वेळासाठी माळ तिथे खाली ठेवला जातो. कारण जे काही भक्त आलेले असतात, जे माळ घेऊन आलेले असतात, त्यांना पाणी वगैरे दिलं जातं आणि पाणी वगैरे पिऊन थोड्या वेळानंतर लगेच काही वेळानंतर जास्त वेळ घालवला जात नाही आणि माळ नेला जातो तिथून. मलाही खूप वेळानंतर संधी मिळाली माळाला खाण मारण्यासाठी आणि खरंच खूप चांगलं वाटत होतं तेव्हा. अशा पद्धतीने आम्ही माळ हा देवळात आणलेला. तिथे माळ ठेवून पाया वगैरे पडून आम्ही आता थोड्या वेळानंतर घरी निघू. चला. आम्ही आता थोड्या वेळ तिथे थांबलो होतो आणि आम्ही आता थोड्या वेळ निघणार होतो. गाडीची वाट पाहत होतो आणि आम्ही सर्व थांबलेलो. पाहू शकता तुम्ही, सर्व खूप थकलेले आहेत. भेटूया का पुढच्या ब्लॉग मध्ये? नाही अजून शिमगा बाकी आहे. अजून आता आम्ही जाणार घरी नंतर जेवून वगैरे होम वगैरे पेटून परत येणार आम्ही इकडे. तर आपण पुढे थोडा वेळ थांबूया, ब्रेक. अशीच आम्ही मस्ती करत, तसंच एन्जॉय करत आम्ही घरी चाललो होतो आणि आता आम्ही भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये.